बंद केलेला भिंगार दरेवाडी रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी प्रहार सैनिक कल्याण संघटनेच्या वतीनं ॲडव्होकेट संजय शिरसाट यांचं आमरण उपोषण सुरू होतं. मात्र त्यांची प्रकृती अचानक खालावल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काल त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. रात्रीच्या अंधारात थंडीत कुडकुडत ते मध्यवर्ती लष्करी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसले होते. त्यांना इतर सैनिक संघटनांचा देखील पाठिंबा होता. सोमवारी रात्री त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्यामुळं त्यांना सलाईन लावण्यात आलंय. दरेवाडी ते भिंगार आणि नगर औरंगाबाद रस्त्यावरून किल्ल्याकडे जाणारा रस्ता सुरू करण्याची मागणी त्यांनी उपोषणाद्वारे केली आहे. कोणतंही कारण न देता अथवा पूर्वसूचना न देता नगर सोलापूर रस्त्यावरून दरेवाडीतून नगर जामखेड रस्ता आणि भिंगारकडे जाणारा रस्ता लष्करी अधिकाऱ्यांनी अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ प्रहार सैनिक कल्याण संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. संघाचे राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट संजय शिरसाट हे उपोषणास बसले होते. प्रहार सैनिक कल्याण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोदसिंग परदेशी, भाऊसाहेब सोनवणे, संतोष पवार, बाळासाहेब शेवाळे, कैलासदादा आवारी, अनिल शर्मा यांच्यासोबत ते उपोषणाला बसले होते. मित्रांनो, आता हे आमचं दुसरं उपोषण होतं. पहिलं उपोषण 6 तारखेला आम्ही संपवलं होतं. त्यावेळी 5 दिवस उपोषणामध्ये असल्याने आणि त्यानंतर एक 7-8 दिवसाचा वेळ भेटला आहे. त्यामध्ये 2-3 दिवस आम्ही दोघंही आजारी होतो आणि पुन्हा हे आम्हाला सैनिकांच्या मागणीसाठी उपोषण करावं लागलं. आज तिसरा दिवस उपोषणाचा होता. मिलिटरी अथॉरिटीने याची कोणतीही दखल घेतली नाही. आता शेवटी विनोद भाऊंच्या छातीत कसतरी झाल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं आहे. तर प्रशासनाला माझ्या मते सर्वांनी सांगण्याची गरज आहे की सैनिक मेल्यावरच तुम्ही त्यांची काळजी घेणार का? आणि जोपर्यंत असे प्रत्येक वेळेस 3-3, 5-5, 10-10 दिवस हे लोक लक्ष देणार नाहीत, इथे येतात, मोठ्या चमडीचे लोक आहेत आणि दररोज आपलं खाणं पिणं व्यवस्थित सुरू ठेवतात. असे सरकारी अधिकारी फक्त स्टेशन हेडक्वार्टरमध्ये राहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सैनिकांना एकत्र येण्याची गरज आहे की नाही, सर्वांनी विचार करावा. आता विनोद भाऊंच्या तब्येतीला जर काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी या स्टेशन हेडक्वार्टरची आणि इथल्या ACC कमांडंटची असणार आहे. हा रस्ता बंद करण्यामागे कोणतंही ठोस कारण नसून इथल्या काही अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीनं हा रस्ता बंद केला आहे. या अगोदर नगर औरंगाबाद रस्त्यावरील महेश टॉकीज समोरून भुईकोट किल्ल्याकडे जाणारा रस्ता अशाच प्रकारे बंद करण्यात आला. हे रस्ते पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी आंदोलन करून केली होती. मात्र लष्करी अधिकाऱ्यांनी त्याची अद्याप दखल घेतलेली नाहीये. आपल्यावर उपचार सुरू असले तरी आपलं उपोषण असं सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.